गौतम बुद्ध यांना आपण सिद्धार्थ गौतम, शाक्यमुनी बुद्ध, सम्यक सम्मा संबुद्ध आणि तथागत भगवान गौतम बुद्ध इत्यादी नावांनी ओळखतो। हे विश्वातील सर्वात प्रभावशाली धर्मसंस्थापक म्हणून मानले जातात। बुद्ध हे काही नाव नाही, तर ती एक ज्ञानाची उपाधी आहे। बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे महाज्ञानी, ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण मानवजातीच्या उन्नतीसाठी कार्य केले। असे बुद्ध विश्वभरातील महामानवांमध्ये सर्वोच्च स्थानावर विराजित आहेत। तर चला मित्रांनो, आज आपण सिद्धार्थपासून सम्यक सम्मा संबुद्ध बनण्याच्या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। इसवी सन पूर्व 6वे शतक हा तो काळ होता जेव्हा भारतामध्ये उत्तर वैदिक काळ आपल्या शेवटाकडे वाटचाल करत होता। याच काळात ब्राह्मण आणि क्षत्रियांमध्ये श्रेष्ठत्वावरून संघर्ष शिगेला पोहोचला होता आणि समाजामध्ये कर्मकांड, धार्मिक अवडंबर तसेच यज्ञयागाचे स्तोम माजले होते। अशा परिस्थितीत इसवी सन पूर्व 563 मध्ये कपिलवस्तू नगराचे शाक्य राजा शुद्धोधन यांच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ याचा जन्म झाला। त्याच्या आईचे नाव महामाया असे होते। सिद्धार्थ याच्या जन्माच्या अगदी 7व्या दिवशीच महामाया हिचं दुःखद निधन झालं। मातेचे छत्र हरवल्यानंतर सिद्धार्थचे पालनपोषण त्याची मावशी महाप्रजापती गौतमी, जी त्याची सावत्र आई सुद्धा होती, हिने केलं आणि यामुळे सिद्धार्थला सिद्धार्थ गौतम या नावाने ओळखले जाते। सिद्धार्थ हा लहानपणापासूनच अतिशय कोमल हृदयाचा बालक होता। त्याचं मन म्हणजे जणू काही करुणा आणि दयेचा स्रोतच होता। अगदी खेळताना सुद्धा सिद्धार्थ आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरताना पाहू शकत नव्हता, कारण कुणी दुःखी झालेलं सिद्धार्थला मुळीच आवडत नसे। सिद्धार्थच्या अशा स्वभावामुळे पिता शुद्धोधन नेहमी चिंतेत पडलेले असत, कारण ते आपल्या पुत्राला चक्रवर्ती सम्राट बनवू इच्छित होते। परंतु सिद्धार्थ मात्र आध्यात्मिक विचार, वैराग्य आणि ज्ञानप्राप्तीसारख्या गोष्टींमध्ये अडकलेला होता। यावर उपाय म्हणून पिता शुद्धोधन यांनी आपल्या पुत्राला संसारिक बंधनामध्ये अडकवण्याचा निर्णय घेतला आणि इसवी सन पूर्व 547 मध्ये केवळ वयाच्या 16व्या वर्षी यशोधरा नावाच्या एका सुंदर कन्येसोबत सिद्धार्थचा विवाह झाला। आता सिद्धार्थ आणि त्याची पत्नी यशोधरा अगदी वैभव संपन्नतेचे आणि सुख समृद्धीचे जीवन जगू लागले आणि काही वर्षातच त्यांना एक सुंदर अशा पुत्राचा लाभ सुद्धा झाला, ज्याचे नाव राहुल असे ठेवले गेले। विश्वातील दैन्य, दुःख आणि दारिद्र्य यांपासून पूर्णतः अनभिज्ञ असणारा सिद्धार्थ आपल्या पितृइच्छेनुसार कपिलवस्तू राज्याचा उत्तराधिकारी आणि भावी चक्रवर्ती सम्राट बनण्याच्या दिशेने वाटचाल करतच होता की अचानक एके दिवशी सिद्धार्थच्या जीवनात एक असा प्रसंग घडला की ज्याने सिद्धार्थचं संपूर्ण व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून गेलं। झाले असे की एके दिवशी सिद्धार्थ आपल्या राज्यात फेरफटका मारण्याच्या इच्छेने रथ घेऊन बाहेर पडला। त्याला ठाऊक नव्हते की जो रथ तो घेऊन निघाला आहे तो रथ त्याला जगातील दुःखांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार आहे। यावेळी राजमहालाच्या वैभवात वाढलेल्या एका राजपुत्राने प्रथमच आपल्या प्रजेचे दारिद्र्य आपल्या स्वतःच्या नजरेने पाहिले। एका व्याधीने ग्रस्त असलेल्या आजारी माणसाच्या वेदना त्याने जवळून अनुभवल्या। एका मरणासन्न अवस्थेत पडलेल्या वृद्धाची भावना त्याला व्याकुळ करून गेली आणि एका अंत्ययात्रेत रडणाऱ्या परिजनांचे दुःख त्याला असह्य झाले। आपल्या प्रजेला आकंठ दुःखात बुडलेलं पाहून सिद्धार्थच्या मनात वैराग्य भावनेनं असं काही घर केलं की त्याने वयाच्या केवळ 29व्या वर्षीच गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला। मुसळधार पावसाच्या त्या रात्री त्याने आपली प्रिय पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल यांना निद्रिस्त अवस्थेत सोडून सिद्धार्थ संपूर्ण विश्वाला दुःखातून मुक्त करण्याच्या इच्छेने वनांच्या दिशेने निघून गेला। बौद्ध धर्मात या घटनेला महाभिनिष्क्रमण असे म्हणतात। एका राजपुत्राने आपले वैभव त्यागून आता संन्यासत्व स्वीकारले होते। आपल्या संन्यासी जीवनाची सुरुवात सिद्धार्थने राजगृह या ठिकाणाहून केली। यावेळी त्याने 2 गुरूंचे शिष्यत्व स्वीकारले।
त्यांच्याकडून त्याने ध्यानधारणा आणि योगधारणेची शिक्षा घेतली, परंतु यातून त्याचे मुळीच समाधान झाले नाही, कारण त्याच्या मनात अंतिम सत्य जाणून घेण्याची अर्थात दुःखांचं समूळ निवारण करण्यासाठी ज्ञानप्राप्तीची आस लागली होती. शेवटी त्यांनी स्वतःहूनच आत्मबोध करून घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या 5 संन्यासी मित्रांच्या सोबत त्याने पूर्णपणे अन्न पाण्याचा त्याग करून आत्मक्लेशाच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु हे प्रयत्न अतिशय खडतर होते. अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे सिद्धार्थचं शरीर क्षीण होऊ लागलं. तो अतिशय दुबळा दिसू लागला. अशा अवस्थेत एके दिवशी ध्यानमग्न असताना सिद्धार्थच्या कानावर रस्त्याने चाललेल्या काही स्त्रियांचे बोल ऐकू पडले. त्या म्हणत होत्या की सुमधुर संगीताच्या निर्मितीसाठी विणाच्या तारा या जास्त ताणलेल्या नसाव्यात, कारण अधिक ताणलेल्या तारा या तुटण्याची शक्यता असते. स्त्रियांच्या या बोलण्याचा सिद्धार्थला अर्थ उमगला. त्याला पटले की ज्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी मी इतका प्रयत्न करत आहे, त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी माझ्याकडे शरीर हेच एकमात्र साधन आहे, आणि याच साधनाला कष्ट देऊन मी आत्मबोध कसा बरं करू शकतो. अर्थात शरीराला जीवित ठेवण्या इतके अन्न ग्रहण करून मी आत्मबोधासाठीचे प्रयत्न चालू ठेवायला हवेत, आणि हाच ज्ञानप्राप्तीचा मध्यम मार्ग असू शकतो. त्याच क्षणाला सिद्धार्थने अन्न ग्रहण करण्याचा निर्णय घेतला. तो अन्नाच्या शोधात वनातून गावाकडे निघालाच होता की शक्तिहीनतेमुळे तो मूर्छित होऊन खाली पडला. अगदी त्याच वेळी योगायोगाने गावातील सुजाता नावाची एक स्त्री वनदेवतेला नैवेद्य अर्पण करण्यासाठी वनाच्या दिशेने निघाली होती. तिने त्या दुबळ्या अवस्थेतील सिद्धार्थला पाहिले आणि त्याला आपल्या जवळील नैवेद्य खाऊ घातले. त्यामुळे सिद्धार्थच्या शरीराला काही प्रमाणात ऊर्जा मिळाली. सिद्धार्थच्या संन्यासी मित्रांनी जेव्हा हे दृश्य बघितले तेव्हा त्यांना वाटले की सिद्धार्थ हा आता ज्ञानप्राप्तीच्या मार्गातून भटकला आहे, आणि त्यामुळे ते मित्र सिद्धार्थला सोडून निघून गेले. परंतु सिद्धार्थला आता खऱ्या अर्थाने ज्ञानप्राप्तीचा मध्यम मार्ग सापडला होता. आता सिद्धार्थने निरंजना नदीच्या किनारी असलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसून अविरत 49 दिवसाची कठोर ध्यानधारणा केली, आणि अखेर वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थला ज्ञानाची प्राप्ती झाली.